आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. संदेश वाल्मिकी या ठिकाणी महेशजी पावसकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे आम्ही हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. त्याचप्रमाणे स्वप्नीलजी सावर्डेकर भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा उपाध्यक्ष आणि त्याचप्रमाणे सुमितजी राणे युवा नेते या तिघांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. दरम्यान गोलंदाजीसाठी संदेश वाल्मिकी येताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी आपल्याला स्ट्रायकिंग एंडवर पाहायला मिळतील प्रथमेश आणि अमय. पहिल्याच बॉलवर डिक्लेअर स्वरूपाची एक धाव येते. त्रिशा टायटन्स आपला 12वा खेळाडू इथे मिसिंग आहे. त्रिशा टायटन्स आपला 12वा खेळाडू या ठिकाणी मिसिंग आहे. त्रिशा टायटन्स आपला 12वा खेळाडू या ठिकाणी मिसिंग आहे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 2. पहिल्या 2 चेंडूंमध्ये इकॉनॉमिकल राहिलेत. बघा जसजसा वेळ पुढे जातोय थोडेसे लो स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या सामन्यात जर पाहिलं तर 114 धावा बनवल्या होत्या आणि दुसऱ्या सामन्यात जर आपण पाहिलं तर दुसऱ्या सामन्यात तब्बल 119 धावा त्रिशा टायटन्सनं बनवल्या होत्या. म्हणजेच बॅटिंगसाठी हा जाणला जातो संघ. यावेळेला बॅटची कडा घेऊन फाईन लेगच्या दिशेने दरम्यान एक धाव यावेळेला सुद्धा प्राप्त होते. 3 धावा आता झाल्या आहेत धावफलकावरती. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन झालेलं आहे हर्षद पाटील साहेबांचं. 204 वॉर्ड अध्यक्ष भारतीय जनता पार्टी. यावेळेला लोअर फुल टॉस डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. धावसंख्या आता 3 वरच राहील. 4 चेंडूंनंतर 3 धावा. संदेश वाल्मिकी चांगली गोलंदाजी करतायत. एका बॅटिंग ॲडव्हान्टेज असलेल्या टीमला मागे थांबवून ठेवलंय. बॅटिंग ज्यांची स्ट्रॉंग आहे, ज्यांच्याकडे बॅटिंगमध्ये जर आपण पाहिलं तर मागील मॅचमध्ये अमय यांच्या बॅटमधून अर्धशतक आलं होतं. 64 धावा वैयक्तिकरित्या त्यांनी केल्या होत्या. चांगला फटका आहे. अमय यांच्या बॅटमधून झाली आहे का गर्जना पहिल्या षटकाराची? हो, पहिला षटकार यावेळेला येताना पाहायला मिळतोय. मॅक्सिमम इट इज 6. यांनी 50 धावा केल्या वैयक्तिकरित्या. तर 2000 रुपयांचं रोख पारितोषिक सचिन रावल यांच्याकडून प्राप्त झालंय. आणखीन एक षटकार येतोय शेवटच्या चेंडूवर आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते. त्रिशा टायटन्स आर मॅक्सिमायझिंग देअर टोटल. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर दे आर 15 विदाउट एनी लॉस. यापुढील होणारा सामना असणार आहे या मॅच मधील विजयी संघ आणि मागील मॅच मधील पराभूत संघ म्हणजे सक्षम 11 विरुद्ध या मॅच मधील जिंकणारा संघ. लक्ष असू द्या दोन्ही टीम्स या सूचनेकडे. प्रीतम आलेत गोलंदाजीसाठी. कशा प्रकारे गोलंदाजी त्यांची राहते याकडे सुद्धा पाहायला लागणार आहे. प्रीतम
होत आहेत सज्ज. पंचांच्या डाव्या हाताच्या दिशेने बॉल हातामध्ये घेऊन नक्कीच पुढचं षटक जर पाहिलं तर चॅलेंज ओव्हर असणार आहे, ज्यामध्ये 12हून अधिक धावा जर केल्या तर त्या सर्व धावा डबल अप केल्या जातील आणि जर एक जरी विकेट गेली त्या ओव्हरमध्ये तर मात्र 3 धावा मायनस केल्या जातील आणि एकही धाव डबल होणार नाही. ड्राईव्ह केलाय बॉलला कव्हर्सच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर त्या चेंडूवरती येतोय. चांगली अडवणूक झाली आहे त्या चेंडूची. एकच धाव यावेळेला पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला 16 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 5 षटकांचा सामना असणार आहे. यावेळेला सुद्धा चांगला बॉल आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांनी दिलाय. बाउन्स चांगला झाला परंतु आउटसाइड द ऑफ स्टंप बराच पाहायला मिळाला. यावेळेला आणखीन एक वाईट बॉल आहे. धावसंख्या आता 18 वर येऊन पोहोचणार आहे. एकाच चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या आहेत. पहिला बॉल चांगला हाताळला होता परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर 2 लगातारचे वाईड म्हणजे 3 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत या षटकात. 18 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अमय यांनी जर आता लगातारची दुसरी 50 लगावली, वैयक्तिक जर पाहिलं तर 5 चेंडू आणि 14 धावांवर बॅटिंग करतायत अमय, परंतु आता जर 50 लगावली तर सचिन रावल यांच्याकडून 2000 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. रोख पारितोषिक ही बरीच दिली जातात कारण खेळच अशा प्रकारचा बॅटर दाखवतात. अशा प्रकारचा यावेळेला ढोपर टेकले, फुल टॉस त्या बॉलला घेतलं बॅटवर आणि पाठवून दिलं डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमा पार. आणखीन एक मॅक्सिमम, आणखीन एक षटकार. पुढील बॉल आणखीन एक सुंदर फटका. यावेळेला हवेमध्ये आहे फटका. फिल्डर त्या चेंडूच्या खाली येत आहेत परंतु चेंडू निघून जाणार आहे सीमा पार. आणखीन एक षटकार अमय यांच्या बॅटमधून. सुंदर फलंदाजी, दर्शनीय, प्रदर्शनीय, प्रेक्षणीय आणि डोळ्या आणि षटकार खेळला. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर यावेळेला आणखीन चांगला, त्याहून चांगला फटका. माहिती होतं फुलरलँडचा बॉल येणार आणि त्याला फक्त दिशा दाखवली, दिशादर्शकाचं काम केलं. 7 चेंडूंवर आता 26 धावांवर खेळतायत अमय. 30 धावा धावफलकावरती झाले आहेत. चेंडू जर पाहिलं तर 3 झालेत म्हणजे एकूण 9 चेंडू झालेत आणि या 9 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या आहेत या संघानं. त्रिशा टायटन्स धावा करण्यासाठी जाणला जातो, मानला जातो हा संघ. यावेळेला चांगला बॉल आहे. आणखीन एकदा बाहेर वाईड बॉल या ठिकाणी देण्यात येणार आहे. धावसंख्या 31 वर येऊन पोहोचली आहे. अमय यांच्या विरुद्ध प्रेशराईज नक्कीच करतात अमय गोलंदाजांना आणि यावेळेला केलंय प्रीतम यांना सुद्धा. प्रीतम कमबॅक करून दाखवणार का या ओव्हरमध्ये, या षटकामध्ये. डिप केलेला बॉल, हेलिकॉप्टर आणि यावर तर जुमानत नाहीच अमय. लगातारचा तिसरा षटकार येताना पाहायला मिळतोय त्यांच्या बॅटमधून. बघा कशा प्रकारे फुलरलँडचा बॉल होता, वाटच पाहत होते. अगदी हलक्या गतीने, अगदी स्लोअर वन सरप्राईज करायचं होतं परंतु अमय यांच्यासाठी कधीच कोणता बॉल सरप्राईज नसतो. हेलिकॉप्टर केलं आणि पाठवलं त्या बॉलला ओव्हर द डीप मिड विकेट. गोईंग गोईंग गॉन, मॅक्सिमम इट इज षटकार. 6 धावांचा फटका. तीन षटकार लगातारचे खेळलेत अमय यांनी. हा आहे का चौथा? नाही. यावेळेला चेंडू फक्त हवेमध्ये गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू येऊन आदळेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि नोचा कॉल स्ट्रायकिंग एंड वरून प्रथमेश यांचा येताना पाहायला मिळतोय. 38 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि नोचा कॉल आला. प्रथमेश यांचा दुसरी धाव घेण्यासाठी इंटरेस्टेड होते अमय, परंतु फिल्डरला पाहून प्रथमेश यांची साधर्म्य सूचकता आपल्याला पाहायला मिळाली खेळपट्टीवरती. नक्कीच थोडंसं अलर्ट असणं खूप महत्वाचं आहे कारण रनआउट ही फार अनलकी विकेट मानली जाते आणि तेच यावेळेला व्हायला द्यायचं नव्हतं कारण एक चांगली पार्टनरशिप जर बिल्टअप केली या दोघांनी तर मात्र एक मॅक्सिमाइज टोटल करू शकतात. यावेळेला डॉट बॉल आलाय, स्लोअर वन होता, समजला नाही. डॉट बॉल आलाय, डीप झालेला बॉल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19च्या सरासरीने धावसंख्या येऊन पोहोचली आहे. 38 विदाउट लॉस, 38 बिनगडी बाद.
ओव्हर. या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतायत, कशा प्रकारे गोलंदाजीची कमान सांभाळतायत स्वतः कॅप्टन राज, कारण हा सीम बॉल असणार आहे आणि या सीम बॉलवरती चांगली मोमेंट आपल्याला पाहायला मिळते. बॉलर्स ॲडव्हान्टेज आहे, परंतु तितका ॲडव्हान्टेज घेताना गोलंदाज प्रभंजन सनस सोडून आपल्याला आतापर्यंत कोणीच पाहायला मिळालं नाहीये. राज ती कामगिरी करून दाखवणार का? पहिल्यांदाच चॅलेंजिंग ओव्हर हाताळायला आलेत. मागील मॅचमध्ये जर पाहिलं तर संदेश वाल्मिकी यांना तो चान्स दिला गेला होता आजच्या दिवसातल्या उद्घाटनीय सामन्यात. आता राज यांनी ती जबाबदारी सांभाळली आहे, साकारली आहे. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा डिस्पॅच केलं जात आहे बॉलला. किती दूरवर जाणार आहे हा चेंडू याकडे पाहायला लागणार आहे. कदाचित तो रिजन चुकलाय. एकच धाव घोषित स्वरूपाची मिळणार आहे. या एका धावेने धावफलक जर आपण पाहिलं तर धावफलक आता 1ने पुढे जाईल 39 धावांवरती आणि वैयक्तिकरित्या जर आपण पाहिलं तर 10 चेंडूंवर 34 धावांवर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय अमय. लक्षात असू द्या, जर आणखीन 16 धावा म्हणजे आणखीन एक अर्धशतक केलं तर सचिन रावल यांच्याकडून 2000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक असणार आहे. बॉल चेक केला जातोय यावेळेला. सीम बॉल आहे आणि राज यांना पहिलाच बॉल शॉर्ट बॉल होता. बचावले राज, कारण जर तो चेंडू चुकूनही थोडासा अलीकडे पडला असता तर मात्र तो षटकार नक्कीच दिला गेला असता. राज पुन्हा एकदा स्विंग करण्याचा प्रयत्न, हेच करायचं होतं आणि हेच आता राजनं केलंय. आपण रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहू शकता. रोलिंग स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून हा रिप्ले आपल्याला दाखवला जाईल की कशा प्रकारे बॉलनं आपल्या मूवमेंट घेतली. बघा कशा प्रकारे चेंडू आला आतमध्ये. दोन्हीही दिशांनी चेंडू वळवण्याची ताकद राजकडे आहे आणि तीच ॲबिलिटी आता बाहेर आणताना पाहायला मिळत आहेत राज. आणखीन एक चांगला बॉल, आता सन्मान दिला जातोय. एक सिंगल केला गेलाय पॉइंटच्या दिशेने ढकलून. एकच धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 40 वर येऊन पोहोचते. 12 चेंडूंवर 35 धावांवर आता अमय. प्रथमेश अजूनपर्यंत त्यांची बॅटने गर्जना केली नाहीये. 3 चेंडूंवर 2च धावा केल्या आहेत केवळ, कारण एका एंडनं एक एंड संपूर्णपणे सांभाळून धरला होता अमय यांनी. त्याचमुळे कुठेही आपल्या हिटिंग आर्कला दाखवण्याचा प्रयत्न प्रथमेश यांनी केला नाहीये. परंतु या षटकात काय करणार, कारण ही चॅलेंज ओव्हर आहे. दोन्ही साईडने हिटिंग होणं अनिवार्य आहे. वाईड आहे का याकडे पाहायला लागणार आहे. वाईड बॉल दिला जातोय आणि त्याच सोबत एक वॉर्निंग सुद्धा दिली जाणार आहे. फर्स्ट बाउन्सर ऑफ दी ओव्हर पर बाउन्सर, फर्स्ट बाउन्सर पर ओव्हर ही वॉर्निंग या ठिकाणी दिली जाते. वॉर्न केलं जात आहे राज विचारे यांना. 41 धावा धावफलकावर, म्हणजे या 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत आले आहेत 3 धावा. 12च्या वरती जर धावा केल्या तरच मात्र डबल, तर आणि तरच डबल्स केले जातील. आखूड टप्प्याचा बॉल, किती दूरवर जाणार आहे हा फटका. समालोचन कक्षाच्या दिशेने येऊन आदळणारा हा होय षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरून प्रथमेशच्या बॅटची गर्जना. षटकार. ब्रेक फटका खेळला. पुढील बॉल येताना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत 9 धावा आल्या आहेत या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये. हे षटक पाहणं फार रंजक असणार आहे. आणखीन एक, आणि बघा 12च्या वरती धावा तर केल्या आहेत. आता 5 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं तर हा 9वा आहे. हा या स्पर्धेतला पहिला 9वा आहे. 9 धावांचा मोठा फटका आणि जो आलाय त्रिशा टायटन्सच्या प्रथमेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा आनंद घेऊया या 9व्याचा. काय सुरेख फटका. बघा कॅमेरामॅन सुद्धा कॅप्चर करू शकले नाही, इतका मागे तो बॉल पडला जाऊन. याला म्हणतात पॉवर, याला म्हणतात एक्सटेन्शन ऑफ हँड्स, आणि तेच या ठिकाणी करून दाखवलं. एक्सटेन्शन ऑफ आर्म्स. काय सुरेख फटका. आणि बघा चाल बघा यावेळेला प्रथमेश यांची. पुढील बॉल आणखीन एकदा यावेळेला हवेत गेलाय. रन्स संपूर्णपणे 3 धावा मायनस होऊ शकतील आणि 15 धावा झालेल्या आणि त्यातून आता 3 मायनस होतील, म्हणजे फक्त 12 धावा. हॅलो, नक्कीच 17 धावा.
18 धावा झालेल्या आहेत, म्हणजेच 15 धावा यावेळेला मिळणार आहेत. एक विकेट गेली आहे, 3 धावा मायनस होणार आहेत. 15 धावा या ठिकाणी मिळणार आहेत, म्हणजेच एकूण धावसंख्या किती झाली आहे सर? त्रेपन्न धावा धावफलकावर झाल्यात. 53 रन्स ऑन स्कोर कार्ड. 53. 2 षटकं शिल्लक आहेत. सर मीटिंग टाळायची आहे. जिजामाता 11 प्लीज प्लीज थोडं सहकार्य करायचे प्लीज. आपल्याला आजच्या दिवसातले सामने संपूर्ण करायचे आहेत, त्यामुळे प्लीज तुमचं सहकार्य फार महत्वाचं राहणार आहे, गरजेचं राहणार आहे. आपल्या सर्व आंतरविभागीय खेळाडू आहेत, थोडंसं कोऑपरेट करा सर. टोटल रन्स स्कोर कार्ड वर जर आपण पाहिलं तर येऊन पोहोचलेत 68 धावांवरती. 68 रन्स ऑन द स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर बरेच महागडे राहिले. राज बघा, पुन्हा एकदा नियमांची ओळख करून घ्या. जर 12च्या वरती धावा झाल्या तर त्या डबल होणारच आहेत. विकेट गेला तरी 3च धावा मायनस केल्या जातील. 12च्या वरती जर धावा झाल्या तर त्या डबल या केल्याच जातील, याकडे लक्ष असू द्या. दरम्यान चला सुरुवात करायची आहे पुन्हा एकदा मॅचला. धावसंख्या 68 वरती येऊन पोहोचली आहे. 68 रन्स ऑन द स्कोर कार्ड. यश चव्हाण या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आपल्याला फलंदाजीसाठी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत संदेश वाल्मिकी. संदेश बॅक टू द बॉलर. चांगली गोलंदाजी बघा. ऍज अ बॉलर चांगल्या लेन्थ वरती गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. कशा प्रकारे तुम्ही लाईन सांभाळताय, कशा प्रकारे लेंथ सांभाळताय. आउटसाइड द ऑफ स्टंप लगातारची गुड लेंथ वर गोलंदाजी फार कारगर ठरू शकते या विकेट वरती. आपण मागील मॅच मध्ये सुद्धा पाहिलं, जर चांगल्या लेंथ वर गोलंदाजी जर केली, यावेळेला लेग बाईज बघा आणखीन चांगली गोलंदाजी संदेश वाल्मिकी. तर या ठिकाणी यावेळेला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाणार आहे आपले मान्यवर महेश भाऊ पावसकर यांचा आदिजान यांच्या हस्ते. आदी जाधव यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे. मी आदी जाधव यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे महेशजी पावसकर यांचा. महेशजी पावसकर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. यानंतर मी विनंती करेन साहिल लाड यांना की आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा उपाध्यक्ष स्वप्नील सावर्डेकर यांचा. साहिल लाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे भारतीय जनता पार्टी शिवडी विधानसभा उपाध्यक्ष
स्वप्नील सावर्डेकर यांचा. मी आधी जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचा आहे मान्यवरांचा. त्यानंतर मी विनंती करेन नितेश गुरव यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सुमित राणे यांचा सन्मान करायचा. युवा नेते सुमित राणे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर मी विनंती करेन मी सिद्धेश बंड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सत्कार करायचा आहे हर्षद पाटील यांचा, भारतीय जनता पार्टी 204 वॉर्ड अध्यक्ष. पुन्हा एकदा आपण वळूया मॅचच्या दिशेने. दरम्यान 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 77 वर. 77 रन्स ऑन स्कोर कार्ड, 77 धावा झाल्या आहेत. आणि वैयक्तिकरित्या अमय जर आपण पाहिलं तर 42 धावांवरती फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान चला शेवटचं षटक आहे, लवकरात लवकर थोडीशी घाई करायची आहे. आपल्याकडे वेळेचा अवधी फार कमी आहे आणि त्या वेळेच्या अवधीमध्ये आपल्याला आजच्या दिवसातले सामने पार पाडायचे आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती असणार आहे थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाजीसाठी शैलेश येताना पाहायला मिळतात. 77 धावा झाल्यात, 77 रन्स ऑन स्कोर कार्ड. शेवटचं षटक मार्गस्थ या ठिकाणी होत आहे. अमय असतील स्ट्रायकिंग एंडवर, प्रथमेश आहेत स्ट्रायकिंग एंडवर, माफ करा. यावेळेला प्रथमेश यांच्या बॅटमधून मिड विकेटच्या डोक्यावरून खेळला जातोय. एक सुंदर फटका षटकार येताना पाहायला मिळतोय, 6 धावांचा फटका. त्र्याऐंशी धावा धावफलकावरती झाल्यात. यश चव्हाण यांच्या बॅटमधून हा सुंदर फटका येताना पाहायला मिळाला आपल्याला. पहिल्याच बॉलवर एक षटकार खेळलाय. 83 धावा धावफलकावरती झाल्यात. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत शैलेश. पुढील चेंडू घेऊन शैलेश होत आहेत तयार. यश पुन्हा एकदा आपल्या स्टान्सवरती तयार. आणखीन एक चांगला फटका आहे. यावेळेला मिडविकेटचं क्षेत्र निवडलंय आणि या मिडविकेटच्या क्षेत्रात केवळ एकच धाव घेतली आहे यशनं. धावसंख्या आता 2 चेंडूंनंतर 84 वर येऊन पोचली आणि 42 धावांवरती जर आपण पाहिलं तर अमय पाहायला मिळत आहेत. 43 धावांवर, माफ करा. 17 चेंडू आणि 43 धावा. सचिन रावल यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक लागू आहे जर लगातारच्या ही दुसरी 50 लगावली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वाईड बॉल आहे. यावेळेला एक धाव वाढणार आहे धावफलकात. धावसंख्या आता येऊन पोहोचेल ती म्हणजे 85 आकड्यावरती. 85 रन्स ऑन द स्कोर कार्ड. मंडळाचे मार्गदर्शक विकास उर्फ नाना सकपाळ, आपल्याला विनंती असणार आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आणि या मॉन्सून बिग बॅश 2025 सीझन 2 चा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन येताना पाहायला मिळत आहे. चांगला फटका आहे. यावेळेला पूल केलाय बॉलला आणि किती धावा मिळणार आहेत? षटकार मिळणार आहे. म्हणजेच 49 वरती अमय येऊन पोहोचणार आहेत. लगातारच्या दुसऱ्या अर्धशतकाच्या दिशेने पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. केवळ 18 चेंडूंमध्ये. मागील मॅचचा आणखीन कमी चेंडूंमध्ये आलं होतं. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर 14 चेंडूंमध्ये 64 धावा केल्या होत्या. इतका फास्ट खेळणारा हा फलंदाज आहे या मॅच मध्ये. हे मैदान म्हणजे जणू काही त्याचं होम ग्राउंडच आहे, परंतु त्यावरती आपली हुकूमत गाजवताना पाहायला मिळतोय हा बॅटर. नक्कीच प्रत्येक बघा बॉलरला प्रेडिक्ट करणं किती महत्वाचं असतं आणि ते यावेळेला दाखवून दिलं जात आहे अमय यांच्या माध्यमातून. त्यांच्याकडे ती एक चांगली टेक्निक प्राप्त आपल्याला पाहायला मिळते. चांगलं फुटवर्क आहे. बॉलर कुठल्या लेंथवर पुढील बॉल टाकणार आहे याचं प्रेडिक्शन फार चांगलं त्यांच्याकडे आहे आणि त्याचमुळे त्यांना मदत होते इतक्या धावा करण्यासाठी. 49 वर दरम्यान चांगला फटका आणि षटकाराने या स्पर्धेतलं दुसरं लगातारचं अर्धशतक पूर्ण करणारा बॅटर ठरतोय.
अमय, जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी आपण त्याला प्रोत्साहित करायचंय. अमय यांच्या बॅट मधून या मॅच मध्ये 19 चेंडूंमध्ये 55 धावा नाबाद आणि 2000 अमय पवार यांना. अमय, आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचं. आपल्याला 2000 रुपयांचं रोख रकमेचं पारितोषिक लागू झालंय. मॅच नंतर ते उपस्थित राहतीलच इथे. चला लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची आहे. व्हीएस स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा माननीय श्री वसंतजी सकपाळ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं या स्पर्धेमध्ये मॉन्सून बिग बॅश 2025 प्रायोजक व्हीएस स्पोर्ट्स या स्पर्धेमध्ये आम्ही त्यांचं करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्वागत असणार आहे रुपेश आंबेकर यांचं. व्हीएस स्पोर्ट्सचे सहकारी रुपेश आंबेकर यांचं सुद्धा आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. आणि आमचे सहकारी अनिलजी धनावडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. आजच्या या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल, आपली उपस्थिती दर्शवल्याबद्दल आम्ही आपलं हार्दिक असं स्वागत करतो. आजचा हा डे 1 ऑफ दिस मॉन्सून बिग बॅश 2025 सीझन 2. जर आपण पाहिलं तर लक्ष जर आपण पाहिलं तर खूप मोठं आहे. 104 धावांचं मोठं लक्ष केवळ 30 चेंडूंमध्ये करायचं आहे. बघा, ही एकमेव टीम आहे जिने 6 षटकांच्या सामन्यात सुद्धा 100 अधिक धावा केल्या आणि 5 षटकांच्या सामन्यात सुद्धा 100 अधिक धावा केल्या. गोलंदाजीसाठी आता कुशल कोरडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी जिजामाता 11 कडून आपल्याला येताना पाहायला मिळते ती म्हणजे आदित्य चव्हाण आणि श्याम सोलंकी. श्याम
यांना विसरून चालणार नाही, कारण मागे झालेल्या शिवडी विधानसभा प्रीमियर लीगमध्ये लगातारचे 5 षटकार खेळण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. दरम्यान त्याच सोबत मागील मॅचमध्ये सुद्धा एक चांगला नॉक खेळला होता आपल्या टीमसाठी. नक्कीच टीमला विजयापर्यंत पोहोचवू शकले नाहीत, परंतु या मॅचमध्ये संपूर्णपणे प्रयत्न असणार आहे. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. लक्ष आहे 104 धावांचं. कुशल कोरडे टू श्याम. पहिल्याच बॉलला फुल टॉस, त्याला परावर्तित केलं सीमा पार. पहिल्याच चेंडूवर मॅक्सिमम, पहिल्याच चेंडूवर ललकार, पहिल्याच चेंडूवर षटकार. आदित्य. जिजामाता नगरचा राजा, गोविंद पथकाचे सेक्रेटरी राहुल कदम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. यावेळेला अपील पंचांकडे लाऊड केली गेली आहे आणि डॉट बॉल ची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळणार आहे आपल्याला. राहुल कदम, आपल्याला विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर यायचंय. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव या ठिकाणी मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 2 चेंडूंनंतर धावसंख्या 7 वर येऊन पोहोचले. कुशल पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करून दाखवताना पाहायला मिळत आहेत, परंतु तिसऱ्या चेंडूवरती श्याम सोलंकी यांनी फटका हवेत तर खेळलाय. किती लांबवर जातोय हा फटका याकडे पाहायला लागणार आहे. झेल सुटलाय आणि तोपर्यंत एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळणार आहे. 3 चेंडूंनंतर धावसंख्या 8. आता आदित्य चव्हाण येथील स्ट्रायकिंग एंडवर. जिजामाता नगरचा गोविंद पथक, जिजामाता नगरचा राजा गोविंद पथक, या गोविंद पथकाचे सेक्रेटरी राहुल कदम आणि त्यांच्यासोबतच त्यांचे सहकारी प्रणय परब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. कुशल पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. यावेळेला यष्ट्यांच्या वरून चेंडू गेलाय का याकडे पाहायला लागणार आहे. डॉट बॉल नक्कीच असणार आहे. कुशल यांच्या माध्यमातून आता चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. 5 चेंडूंनंतर धावसंख्या 8 वर येऊन पोहोचली आहे. चांगली गोलंदाजी बघा, कुशल यांच्या माध्यमातून चांगलं कमबॅक करण्यात आलंय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतर कशा प्रकारे धावगतीला रोखायचंय, कोणत्या स्पॉट्सवर गोलंदाजी करायची. आपण जसं म्हटलं की विकेटवरती थोडा अनइवन बाउन्स आहे आणि त्याचमुळे त्या अनइवन बाउन्सला समजून घेऊन हे सगळे ॲस्पेक्ट्स लक्षात घेऊन मात्र गोलंदाजी त्याच प्रकारे करावी लागते. बाउन्सर, यावेळेला बाउन्सरनं टेस्ट केलं. आणखीन एक डॉट बॉल, वाईड बॉल या ठिकाणी देण्यात येतोय. रिव्ह्यू फॉर वाईड बॉल. प्रदीप शिंदे सरांच्या माध्यमातून हा वाईड देण्यात आलाय. स्क्वेअर लेग पंच सरांचा अंपायर रेफरल आहे हा. मी अशोक पवार सरांना विनंती करेन की आपण या ठिकाणी यायचंय थर्ड अंपायर डिसिजनसाठी. येस,
इट इज अ वाईड बॉल. वाईड बॉल आहे. वाईड बॉल. थर्ड अंपायर डिसिजन आलाय, वाईड बॉल असणार आहे. आणि या वाईड बॉलमुळेच आता धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 वर येऊन पोहोचणार आहे. एक शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. कुशल यांच्या माध्यमातून कमबॅक झालाय, परंतु शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळणार आहेत कुशल. एक हाय आर्म ऍक्शन आहे, चांगली हाईट आहे त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांच्या रिलीज पॉईंटमुळे चांगला बाउन्स होतो बॉल. आणि यावेळेला थोडासा एक्स्ट्रा बाउन्स होताना पाहायला मिळाला. म्हटलं आपण की अनइव्हन बाउन्स आहे, कोणताही चेंडू खाली राहू शकतो आणि कोणताही चेंडू जास्त उसळी घेऊ शकतो. यावेळेला चेंडूने उसळीच घेतली नाही, त्याचमुळे बॅटवर आला बॉल आणि त्याला मात्र पाठवलं ओव्हर द डीप स्क्वेअर लेग. हाय अँड हँडसम, गोइंग गोइंग गॉन, मॅक्सिमम इट इज षटकार. संघाची धावसंख्या 15 बिनगडी बाद आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओव्हर 15 विदाउट लॉस. साळवी, प्रथमेश आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजीसाठी येताना. त्रिशा टायटन्स आपला 12वा खेळाडू या ठिकाणी अनुपस्थित आहे. अठरा धावा आता धावफलकावर झालेत. अठरा धावा धावफलकावरती झालेल्या आहेत आणि पुढचं षटक घेऊन प्रथमेश होत आहेत तयार. चला आदित्य, आपल्याला विनंती असणार आहे, मॅचला सुरुवात करायची आहे. प्रथमेश आले तर पुढचं षटक घेऊन श्याम असतील त्यांच्या समोर. आणि हा, कोणीही पंचांची परवानगी
घेतल्याशिवाय मैदानाच्या आत यायचं नाहीये, लक्षात असू द्या. पंचांची परवानगी घेतल्याशिवाय आपण मैदानाच्या आत प्रवेश करू शकणार नाही. दुसऱ्या षटकाला सुरुवात. फुलर लेनचा बॉल आणि या पहिल्याच बॉलवरती बीट केलं जात आहे श्याम यांना. बघा फुलर लेनचे चेंडू, म्हटलं होतं आउटसाइड द ऑफ स्टंप फुलर लेन डेलिव्हरीज ज्या आहेत त्या श्याम यांच्यासाठी कुठेतरी घातक ठरू शकतात, कारण जो बॉडी बॅलन्स आहे तो लेग स्टंपवरतीच राहतो. त्यांचा बॅकफूट जो आहे तो लेग स्टंपवरती जास्त राहतो. तितकंसं फुटवर्क मिडल आणि ऑफ स्टंपवर पाहायला मिळत नाही आणि त्याचमुळे आता बघा बाहेर आलेत आणि बाहेर येऊन चांगला फटका. यावेळेला फुटवर्क दाखवलं, बॅलन्स सांभाळू शकले नाहीत, परंतु तरीही देखील हा चेंडू निघून चाललाय सीमा पार. आणखीन एक षटकार. काय सुंदर फटका खेळला बघा. पहिल्यांदाच यावेळेला येताना पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग करतायत श्याम सोलंकी. पुन्हा एकदा त्याच प्रकारचं फुटवर्क केलं जाणार का प्रथमेश यांच्या समोर? केलं गेलं आणि पुन्हा एकदा तोच डिसिजन असणार का याकडे पाहायला लागणार आहे. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने ट्रॅव्हल करतोय. आणखीन एकदा प्रेक्षकांमध्ये जाऊन आदळणारा षटकार. काय सुंदर फटका खेळलाय. मागील बॉल सुद्धा कॉपी बुक फटका होता पुल. आता क्लोज किपिंगला आले आहेत आणि यावेळेला चेंडू हवेमध्ये गेलाय. फिल्डरसाठी एक चान्स क्रिएट झालाय. फिल्डर त्या चान्सला ग्रॅब करणार का नाही? यावेळेला मिस फील्ड झाली आहे आणि त्याचमुळे घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडूला जाऊ दिलंय. एकच धाव घोषित स्वरूपाची मिळणार आहे. धावसंख्या 1 न पुढे जाताना पाहायला मिळेल. धावसंख्या आता 31 वर येऊन पोहोचते. 31 धावा धावफलकावरती. या मॅच मध्ये सुद्धा 7 चेंडू आणि 21 धावांवरती फलंदाजी करतायत श्याम. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यात 44 धावा केल्या होत्या श्याम यांनी आणि बाद झाले होते. आता जर पाहिलं तर आता कशा प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करणार आपल्या टीमला. फुलर लेनचा बॉल आणखीन एकदा बीट केला जात आहे. बघा जे गुड लेंथवर पिच झालेले आउटसाइड द ऑफ स्टंपचे बॉल आहेत त्या बॉलला खेळण्यामध्ये असमर्थ राहिलेत श्याम. परंतु ज्या वेळेला त्यांच्या विरुद्ध फुलर शॉट ही गोलंदाजी झाली आहे त्या वेळेला त्या फटक्यांना खेळण्यासाठी समर्थ राहिलेत. फुलर लेनचा बॉल यावेळेला डिप करणारा यॉर्कर होता. त्याला हलक्या हातांनी ड्राईव्ह केलं. यष्टीरक्षकांच्या पायावर आदळून तो चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय. 22च्या स्वरूपात या धावांची नोंद केली जाणार आहे. वेगात आलेला बॉल होता. धावसंख्या आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर 16च्या सरासरीने येऊन पोहोचली आहे. 32 बिनगडी बाद, 32 विदाउट लॉस. मी विनंती करतो जितेश गुरव यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करून घ्यायचा आहे वसंतदादा सकपाळ यांचा. चला सुरुवात करायची आहे मॅचला. धावसंख्या 32 वर येऊन पोहोचली आहे. चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे आणि हे चॅलेंजिंग षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी येत आहेत निखिल शिंदे. बघा मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर तितक्या धावा उरल्या नव्हत्या. 6 चेंडूंमध्ये केवळ 8 धावा डिफेंड करत होते निखिल. या मॅच मध्ये कशा प्रकारे करणार गोलंदाजी? मी रुपेश आंबेकर यांचा सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती करतो साहिल लाड यांना. साहिल लाड आपल्याला विनंती असणार आहे रुपेशजी आंबेकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पहिलाच बॉल आहे. या पहिल्या बॉलला कट केलं टुवर्ड्स द शॉर्ट थर्ड मॅन. एक डिक्लेअर स्वरूपाची धाव यावेळेला प्राप्त होणार आहे. बघा कट करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची आउटसाइड एज घेतली. स्लिप कोणत्याही प्रकारे उपलब्ध नाहीये त्याचमुळे डिक्लेरेशन झोन मध्ये तो चेंडू ट्रॅव्हल करतोय. मी अनिलजी धनावडे यांचा सत्कार करण्याची विनंती करतो. सिद्धेश भंड यांना विनंती असणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते अनिलजी धनावडे यांचा सत्कार करायचा आहे.
पुढील चेंडू आहे फुल टॉस, लोअर फुल टॉस. त्याला परावर्तित करू दिलं नाही मोठ्या फटक्यात. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 चेंडूंवर केवळ 2 धावा. या सीम बॉलचा फायदा कशा प्रकारे करून घ्यायचा आहे हे माहिती आहे. हवेमध्ये थोडीशी मोमेंट येते या बॉलला आणि त्याचमुळे या हवेमध्ये मोमेंट आणण्याचा प्रयत्न सुरू आहे यावेळेला निखिल यांच्या माध्यमातून. निखिल पुन्हा एकदा होत आहेत सज्ज. लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत आणि यावेळेला मात्र रडार मध्ये आला चेंडू आणि त्याला डिस्पॅच केलं जात आहे ओव्हर द डीप स्क्वेअर लेग फ्लॅट. षटकार, 6 धावांचा फटका मॅक्सिमम यावेळेला खेळला गेलाय आणि या मॅक्सिमम मुळे आता धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. अजूनही 15 चेंडूंमध्ये 64 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 64 नीडेड आणि हे षटक फार महत्वाचं असणार आहे कारण ही आहे चॅलेंजिंग ओव्हर. यामध्ये जर 12च्या वरती धावा केल्या गेल्या तर त्या कशाही डबल होणार आहेत. मग विकेट जरी गेली तरी त्या डबल झालेल्या धावांमधून केवळ 3 धावा मायनस केल्या जातील. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता 40 वरती येऊन पोहोचली आहे. चौथा बॉल निखिल घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फुल टॉस बॉल आहे आणि या फुल टॉस बॉलला आणखीन एकदा परावर्तित केलंय. षटकारासाठी आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय. पंच सुबोध घडसे कळवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येतोय आणखीन एक मॅक्सिमम, आणखीन एक षटकार. धावसंख्या 46 वर येऊन पोहोचली आणि आतापर्यंत या षटकामध्ये 14 धावा खर्च झाल्यात. म्हणजे या धावा तर डबल अप होणार आहेत परंतु विकेट जर गेल्या तर त्यामध्ये 3 धावा नक्कीच मायनस करू शकतील. थँक्यू डीजे. वाईट बॉल आहे यावेळेला. हलक्या हातांनी टाकण्याचा प्रयत्न, बॉलला थोडंसं वळण देण्याचा प्रयत्न. बघा सीम बॉल ज्या ज्या वेळेला असतो त्या त्या वेळेला तुम्हाला वळण देण्याऐवजी बॉलला कशा प्रकारे तुम्ही स्विंग करू शकता याकडे पाहायचं आहे कारण बॉल स्विंग होणार आहे कारण सीम आहे त्याला. आणि शाईनवाला बॉल आहे यावेळेला. हेलिकॉप्टर पाहायला मिळालाय आणि काय सुंदर हेलिकॉप्टर आहे. आदित्य चव्हाण यांच्या बॅटमधून आलेला हा हेलिकॉप्टर धावसंख्या देऊन जाईल संपूर्ण 6 धावा मॅक्सिमम. एकवीस धावा आतापर्यंत आलेत. 21 रन्स. एक शेवटचा चेंडू असणार आहे या तिसऱ्या षटकातला. या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये बऱ्याच धावा खर्च झालेत. फुलरलेनचा बॉल आणि यावेळेला विकेट आहे त्यामुळे 21 आणि
या ठिकाणी केलं जाते. चॅलेंज ओव्हरमध्ये 12हून अधिक धावा जर केल्या तर त्या डबल केल्या जातात आणि विकेट जर गेली तर त्या धावांमधून ज्या धावा केल्या आहेत त्याच्यामधून 3 रन मायनस केले जातात. कुशल कोरडे. यावेळेला फुल टॉस बॉल होता आणि या फुल टॉस बॉलची चांगली अडवणूक या ठिकाणी केली गेली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. चांगली अडवणूक नक्कीच केली आहे. एकच धाव यावेळेला घेतली गेली आहे. नवीन बॅटर राज विचारे या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आपल्याला. राज आयकॉन आहेत तर टीमचे आणि या मॅच मध्ये टीमला जिंकवू शकणार का? 11 चेंडूंमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. 35 मोर नीडेड इन लास्ट 11 डिलिव्हरीज. परंतु कुशल यांना तो एक्सपिरियन्स आहे कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे या चौथ्या षटकामध्ये. कारण बघा शेवटच्या षटकापेक्षा जास्त महत्व असतं ते या षटकाला, शेवटच्याहून आधीच्या षटकाला, सेकंड लास्ट ओव्हरला फार जास्त महत्व असतं आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळतंय आपल्याला. कारण या ओव्हरमध्ये संपूर्ण सामन्याचं समीकरण तयार होतं. राऊंड द विकेट वरून चांगला बॉल, खाली राहणारा बॉल राज यांच्यासाठी. रनआउट होण्याची संधी आहे राज यांना आणि रनआउट होऊन माघारी सुद्धा परतणार आहेत राज. श्याम यांनी स्वतःला स्ट्राईकवर आमंत्रित केलंय. राज यांना केलं जात आहे रनआउट. राज यांच्याकडून त्यांची विकेट होते सॅक्रिफाईस. म्हणजेच आता 10 चेंडू आणि या 10 चेंडूंमध्ये गरज असणार आहे 35 धावांची. 3.2 षटकांनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 69. एक गडी बाद. एकोणसत्तर धावा झाल्यात. सुंदर फटका येताना पाहायला मिळतोय आपल्याला श्याम यांच्या बॅटमधून. आणखीन एक षटकार येताना पाहायला मिळतोय आणि वैयक्तिकरित्या जर पाहिलं तर आता येऊन पोहोचले ते म्हणजे श्याम 31 धावांवरती. नवीन बॅटर अभिषेक येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिषेक नटे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे ती म्हणजे 6 धावांनी पुढे जाईल. 75 धावांवरती धावफलक आता येऊन पोहोचतोय. काय सुंदर फटका खेळला बघा. संपूर्णपणे नजरा ज्या आहेत त्या रोखून धरल्या आहेत त्यांनी बॉलवरती. आपण रिप्ले पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. संपूर्णपणे बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर त्याला डिस्पॅच केलं ओव्हर द डीप स्क्वेअर लेग. षटकार. एक स्ट्रॉंग झोन आहे डीप स्क्वेअर लेग. नो बॉल. नो बॉल म्हणजेच या बॉलवर जरी डॉट आला असला तरी सुद्धा नो बॉल असणार आहे हा. पंचांना क्वेश्चन करायचं नाहीये. प्लीज ट्राय टू कोऑपरेट. आपल्याकडे एका चांगल्या लेवलचे पंच आहेत आणि त्यांनी दिलेला निर्णय हा अंतिम असणार आहे. नो बॉल आहे म्हणजेच पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. 76 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. अजूनही 9 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू घेऊन फ्री हिटचा बॉल आहे. या फ्री हिटच्या बॉलला समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न झालाय. किती दूरवर हा चेंडू जाणार आहे याकडे पाहायचं आहे. रनआउटची संधी आहे आणि यावेळेला रनआउट होऊन माघारी परतावं लागणार आहे. श्याम सोलंकी होतील रनआउट. श्याम चुकीच्या एंडला धावत आले आणि चुकीचा कॉल, रॉंग कम्युनिकेशन, लॅक ऑफ कम्युनिकेशन याला म्हणू शकतो आपण आणि त्याचमुळे बाद होऊन माघारी परतलेत रनआउटच्या स्वरूपात. एक अनफॉर्च्युनेट डिसमिसलच्या स्वरूपात. बघा काय झालं नक्की त्या बॉलवरती. बॉलला ओव्हर कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तर झाला. फ्री हिटचा बॉल होता. मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. रन्स धावले. चांगला थ्रो आला. अगदी अचूक वेळी अचूक जागी थ्रो आला. त्याचमुळे बचावले. बघा श्याम आले. श्याम पुन्हा एकदा परत जाण्याचा प्रयत्न करत असते वेळीच रनआउट झाले आणि त्याचमुळे अभिषेक नटे लेट आल्यामुळे बाद होऊन माघारी परतलेत श्याम.
संकेत आलेत नवीन बॅटर. 8 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज असताना यावेळेला समोरच्या दिशेने बघा यावेळेला काय केलं. हाय बॅकलिफ्ट आहे आणि त्याचमुळे एक चांगला बॉल यावेळेला चांगला बाउन्स पाहायला मिळाला. त्या बॉलवरती हिट द डेक गोलंदाजी ज्याला म्हणतात तेच या ठिकाणी करण्यात आलंय, ते म्हणजे कुशल यांच्या माध्यमातून. नक्कीच आपण जसं ज्याप्रमाणे म्हटलं होतं, वेन द टाइम इज क्रुशल देअर इज कुशल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. 3.5 षटकांनंतर धावसंख्या 78, 78 आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3.5 ओव्हर्स. वी नीड 26 इन लास्ट 7. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. शेवटचा चेंडू आहे, हवेमध्ये खेळलाय काही वेळासाठी. कुशल स्वतः त्या चेंडूला चेस करत जात असताना पाहायला मिळतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, फिल्डर कोणताही कव्हरसाठी आहे नाही आणि 2 धावा येतील या शेवटच्या चेंडूवरती. म्हणजे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचली 80. 3 गडी बाद, अजूनही 6 चेंडू आणि 4 षटकार म्हणजे 24 धावांची गरज. कंपल्सरी चेस. धावसंख्या जर आपण पाहिली, धावसंख्या आता येऊन पोहोचली 80 वरती. नीरज मालप गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. आमचे मित्र अनुमोल उगले यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सुंदर फटका. 6 चेंडूंमध्ये 24 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच बॉलवर आलाय मॅक्सिमम षटकार. 6 धावांचा फटका. दरम्यान पुढील चेंडू घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत नीरज. 5 चेंडू आणि या 5 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर षटकार खेळलाय तो म्हणजे अभिषेक नटे यांच्या बॅटमधून हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगला फटका होता. यावेळेला पाहायचंय कशा प्रकारे पुढे रिॲक्ट करणार येणाऱ्या चेंडूंवरती, कारण नीरज यांनी मात्र खात्री पटवली आहे यष्टीरक्षकांना. यष्टीरक्षक अमय आहेत आणि त्यांना खात्री पटवली आहे की यापुढील चेंडूंवरती मी कोणत्याही प्रकारे षटकार खेळायला देणार नाहीये. यावेळेला शॉर्ट लेग आलाय आणि शॉर्ट लेग थोडंसं सांभाळून राहायचंय. यावेळेला चांगला बॉल आहे. 22च्या स्वरूपात ही एक धाव नक्कीच लिहिली जाईल. बघा ते स्क्वेअर लेग, त्या शॉर्ट लेगची कुठेतरी भीती मनात आणून द्यायची होती. यावेळेला माइंड गेम्स केले जात आहेत यावेळेला अमेय यांच्या माध्यमातून आणि हे करणं फार महत्त्वाचं असतं. हे सर्व टॅक्टिक्स, या सर्व लिडरशिप क्वालिटीज आपल्याला अमेय यांच्याकडे पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोरची दिशा निवडली. चेंडू हवेमध्ये आहे. किती लांबवर जातोय चेंडू, फक्त फिल्डरच्या हातापर्यंत आणि बाद होऊन माघारी परततील अभिषेक नटे. धावसंख्या येऊन पोहोचली 87. चौथा झटका. 4 गडी बाद, अजूनही 3 चेंडू आणि या 3 चेंडूंवर 17 धावांची
सक्षम 11 वर्सेस त्रिशा टायटन्स. दोन्ही संघांचे कॅप्टन्स प्लीज कम ऑन द स्टेज.